लेआउट मॅनेजर्स बघूया आपण. ओके, तर लेआउट मीन्स अरेंजमेंट ऑफ द कंपोनंट विथ इन द कंटेनर. ओके, तर हे आपण लेआउट्स ऑलरेडी बघितलेले आहे आपण. ओके, तर ह्याच्यामध्ये ओके, तर लेआउट मॅनेजर आतापर्यंत आपण नल लेआउट यूज केलेला आहे, फ्लो लेआउट यूज केलेला आहे. ओके, तर अजून लेआउट्स आहेत, तर ते आपण आता डिस्कस करू. ओके, प्रत्येक कंटेनरला लेआउट असतो. ओके, लेआउट मॅनेजर असतात. तर डिफॉल्ट लेआउट जो आहे पॅनल आणि ॲपलेटसाठी, तर तो फ्लो लेआउट असतो. पॅनल आणि ॲपलेटसाठी फ्लो लेआउट असतो. डिफॉल्ट लेआउट फॉर फ्रेम इज बॉर्डर लेआउट. ओके, फ्रेमसाठी डिफॉल्ट लेआउट काय असतो तुमचा? बॉर्डर लेआउट. ओके, तुम्ही एक्सप्लिसिटली लेआउट सेट करू शकता युझिंग सेट लेआउट मेथड. ही आपण प्रत्येक वेळी यूज करतो आणि प्रत्येक वेळी आपण लेआउट सेट करतो. जसं की इथे यूज केलेलं आहे सेट लेआउट, न्यू, फ्लो लेआउट. ओके, तुम्ही त्याला चेंज करू शकता. फ्लो लेआउटला तुम्ही अदर लेआउटशी चेंज करू शकता. ओके, तर फ्लो लेआउट आता हे शॉर्टमध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन बघूया आपण प्रत्येक लेआउटचं. फ्लो लेआउट इज द डिफॉल्ट लेआउट. इट लेआउट्स द कंपोनंट्स इन डायरेक्शनल और हॉरिझॉन्टल फ्लो. ओके, तर ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टली तुमचे कंपोनंट्स प्लेस होतात. ओके, आणि मिनिमम रिक्वायर्ड साईज जेवढी लागते तेवढी साईज आपण असाइन करतो. येतोय का आवाज? ओके, जेवढी मिनिमम रिक्वायर्ड साईज आहे कंपोनंटची, हां, ओके, तर मिनिमम रिक्वायर्ड साईज जेवढी आहे कंपोनंटची तेवढी आपण असाइन करतो आणि तिथे प्लेस करतो. नंतर आहे बॉर्डर लेआउट. ओके, तर बॉर्डर लेआउट अरेंजमेंट हे जे आहे ही 5 रिजन्समध्ये डिवाइड होते. त्याच्यामध्ये ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ आणि सेंटर अशा 5 रिजनमध्ये डिवाइड होते. तर बॉर्डर लेआउटमध्ये आपण मॅक्सिमम 5 कंपोनंट्स ॲड करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पण ॲड करता येतात. ते कसं करता येतात तुम्हाला सांगतो. ओके, बट मॅक्सिमम 5 ओनली 5 कंपोनंट्स आर अलाउड. इफ यू वॉन्ट टू ॲड मोर कंपोनंट्स यू हॅव टू यूज कंटेनर ॲज अ कंपोनंट. ओके, कंटेनर सुद्धा काय तुमचा कंपोनंट आहे. ओके, तर तुम्ही काय करू शकता, एक कंटेनर घेऊ शकता आणि तो कंटेनर ॲज अ कंपोनंट प्लेस करू शकता आणि त्या कंटेनरमध्ये म्हणजे थोडक्यात काय तुम्ही पॅनलमध्ये पॅनल प्लेस केलं किंवा फ्रेममध्ये पॅनल प्लेस केलं, 2-5 पॅनल्स घेतले किंवा असं करू शकता. ओके, तर हे आपण बघूया एक्झाम्पल. नंतर आहे ग्रिड लेआउट. तर ग्रिड लेआउट जो आहे तो रेक्टँग्युलर ग्रिड्समध्ये तुमचा कंपोनंट्स प्लेस होतात. ओके, आणि प्रत्येक कंपोनंट जो आहे तो फिक्स साईजचा असतो आणि सेम असतो. ओके, ग्रिड लेआउटमध्ये. नंतर आहे कार्ड लेआउट. कार्ड लेआउटमध्ये काय, कार्ड लेआउटमध्ये तुमचा ऑब्जेक्ट जो असतो तो कार्ड्स सारखा असतो. आपला स्टॅक ऑफ कार्ड्स जो असतं म्हणजे आपण जे कार्ड्स एकावर एक प्लेस करतो तर ॲट अ टाइम एकच कार्ड आपल्याला व्हिजिबल असतं. ओके, नंतर आहे ग्रिड बॅग लेआउट. तर हा ग्रिड बॅग लेआउट सगळ्यात फेमस लेआउट आहे. इफ यू वॉन्ट टू क्रिएट एनी डेस्कटॉप ॲप्लिकेशन दिस ग्रिड बॅग लेआउट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. almost 90% of the time developer uses this grid bag layout. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, ग्रिड बॅग लेआउटमध्ये हा सगळ्यात फ्लेक्झिबल लेआउट आहे आणि ह्याच्यामध्ये कंपोनंट्स जे आहेत ते व्हर्टिकली हॉरिझॉन्टली तुम्ही प्लेस करू शकता आणि त्याच्यामध्ये कंपोनंटची साईज जी आहे, ओके, जरी सेम असली तरी तुम्ही त्याला क्लब करून एक कंपोनंटचं साईज देऊ शकता. ओके, तर सगळ्यात फ्लेक्झिबल अँड पॉवरफुल लेआउट इज ग्रिड बॅग लेआउट. ओके, नंतर आहे आपला फ्लो लेआउट. आपण बघितलेला आहे ऑलमोस्ट एव्हरी टाइम, बट ह्याच्यामध्ये आपण मायन्यूट डिटेल्स आपण कव्हर करूया. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲड मेथड, ॲड टू कंपोनंट वेन युझिंग. ॲड मेथड आपण यूज करतो कंपोनंट ॲड करताना. ओके, नंतर कंपोनंट जे आहेत ते लेफ्ट टू राईट ॲड होतात. इफ नो रूम इज अवेलेबल अ न्यू रो इज स्टार्टेड. ओके, तर जर सपोज जो फ्रेमचा जो साईज आहे, आपण जो साईज सेट करतो फ्रेमची सेट साईज, त्याच्यामध्ये सपोज 10 कंपोनंट्स असतील पण ॲट अ टाइम एका रो मध्ये 4च कंपोनंट प्लेस होत असतील तर पुढचे कंपोनंट्स काय होतात, नेक्स्ट रोला डिस्प्ले होतात. ओके,
एक्झॅक्ट लेआउट डिपेंड्स ऑन साईज ऑफ ॲपलेट. ओके, तर तुमच्या ॲपलेटची साईज, ॲपलेट और फ्रेम, ओके, तर त्याच्या साईजनुसार तुमचा लेआउट चेंज होतो. ओके, नंतर कंपोनंट्स आर मेड ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. जेवढे कमीत कमी कंपोनंटची साईज ठेवता येईल तेवढी कमीत कमी साईज तुमचा हा लेआउट ठेवतो. ओके, फ्लो लेआउट इज कन्व्हिनियंट बट ऑफन नॉट गुड. ओके, आपल्याला फ्लेक्झिबिलिटी नाही आहे जास्त. जसं की आता मी इथे हा फ्रेम लेआउट घेतला, आपण याला सेट लेआउट काय केलं, न्यू फ्लो लेआउट घेतला आणि ह्या फ्लो लेआउटला आता इथे कंपोनंट्स ॲड करू आपण. मी एक बटन ॲड करतो, बटन btn इक्वल टू न्यू बटन. ओके, आणि याचं एक नाव देतो फर्स्ट. ओके, आणि हे बटन्स जे आहे एफ डॉट ॲड दिस btn. ओके, एक बटन ॲड केला मी. आता असे मी 4 बटन ॲड करतो अजून, 1 2 3 4. ओके, तर ह्याच्यामध्ये 2 3 4, इथे पण 4 घ्यावं लागेल, इथे 3 घ्यावं लागेल, 2. ओके, फर्स्ट फर्स्ट फर्स्ट. आता मी रन करतो हा प्रोग्राम, तर तुम्ही इथे बघू शकता जेवढी मिनिमम साईज रिक्वायर्ड आहे तेवढी इथे दिलेली आहे, फर्स्ट 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 फर्स्ट. ओके, आता ह्याला मी रिसाईज करतो, रिसाईज करत चाललोय मी. ओके, अजून रिसाईज केलं, अजून रिसाईज केलं, तर तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक तो खालच्या रोला शिफ्ट झाला. 3 फर्स्ट, आता इथे 3 बटन्स प्लेस होऊ शकतात एका रो मध्ये, तर त्याने 3 बटन्स प्लेस केले. नंतर 4th बटन नेक्स्ट रो मध्ये शिफ्ट झालं. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता हे त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, लेआउट डिपेंड्स ऑन साईज ऑफ फ्रेम और ॲपलेट. ओके, तर ह्याची साईज चेंज झाली, तुमचे कंपोनंट शिफ्ट होतील अप्पर रोला. ओके, तर हा आहे तुमचा फ्लो लेआउट. ओके, सिंपल आहे. ओके, 1 2 3 4 5 6 याला तुम्ही रिसाईज केलं तर परत शिफ्ट होतील, 4 5 6 वरच्या रोला शिफ्ट होऊ शकतात. ओके, नंतर आहे बॉर्डर लेआउट. तर आता बॉर्डर लेआउट हा जो आहे ह्याच्यामध्ये 5 कंपोनंट्स असतात. ओके, ॲट मोस्ट, जसं मी सांगितलं की ॲट मोस्ट 5 कंपोनंट्स कॅन बी ॲडेड. मॅक्सिमम तुम्ही 5च कंपोनंट इथे ॲड करू शकता. ओके, इफ यू वॉन्ट मोर कंपोनंट्स ॲड पॅनल, देन ॲड कंपोनंट्स टू इट. म्हणजे आय विल एक्सप्लेन इट बाय एक्झाम्पल. ओके, तर इथे सेट लेआउटमध्ये तुम्ही इथे बॉर्डर लेआउट सेट केला आपण, आणि इथे ॲड, पण इथे ॲड करताना काय करावं लागतं, जर बॉर्डर लेआउट असेल एखाद्या फ्रेमचा किंवा ॲपलेटचा, तर तुम्हाला कंपोनंट्स ॲड करताना काय करावं लागेल, बटन कॉमा तुम्हाला कोणत्या लोकेशनला प्लेस करायचं आहे तो कंपोनंट ते मेन्शन करावं लागेल. ओके, आता मी इथे फ्रेम जो आहे बाय डिफॉल्ट, हा जो फ्रेम आहे फ्रेमचा बाय डिफॉल्ट लेआउट कुठला असतो, बॉर्डर लेआउट. ओके, तर मी इथे काही लेआउट सेट करत नाही. ओके, सेट लेआउट केलं का नाही. ओके, तर बाय डिफॉल्ट काय असणार आहे, माझा बॉर्डर लेआउट असणार आहे. ओके, आता सेम प्रोग्राम आहे, फक्त ह्याच्यामध्ये मी सेट लेआउट कट केला आणि हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम रन केला. तर आता तुम्ही इथे बघू शकता फक्त एकच बटन विजिबल आहे, दिसतंय का, ओनली 1 बटन इज विजिबल, दॅट इज फर्स्ट. ओके, पूर्णच्या पूर्ण जे फ्रेमची साईज आहे ती एकाच बटनने ऑक्युपाय केली आहे. ओके, तर असं का, कारण आपण इथे मेन्शन केलेलं नाही आहे ॲड करताना की कुठल्या कोणत्या रिजनमध्ये तो बटन प्लेस व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, सगळेच्या सगळे बटन काय होतात, तुमचे सेंटरमध्ये ऑक्युपाय होतात, या सेंटरमध्ये सगळेच्या सगळे बटन ॲड होतात. मग सगळेच्या सगळे बटन एकाच सेंटरला असल्यामुळं ते एकावरती एक तुमचं लेअर तयार होते. ओके, मी फर्स्ट आहे इथे सेकंड देतो, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता कोणता विजिबल होईल तुम्हाला, तर 4th बटन जो आहे तो विजिबल होईल, विच इज द लास्ट वन. ओके, इथे बघू शकता तुम्ही 4th. ओके, 4th दिसतंय तुम्हाला. ओके, तर आता इथे हा जो 4th आहे, आता मला सर्वच्या सर्व बघायचे असतील तर इथे काय करू शकता तुम्ही, ॲड करताना कॉमा, यू कॅन गिव्ह लोकेशन. ओके, बॉर्डर लेआउट डॉट, ह्याला दिलं मी नॉर्थ, तर
फर्स्ट कुठे गेला तुमचा नॉर्थला. ओके, सेकंड कुठे, सेकंडला मला शिफ्ट करायचं आहे सपोज तुमच्या राईटला. तर राईटला काय आहे तुमचं ईस्ट आहे. ओके, तर मी इथे काय देतो बॉर्डर लेआउट डॉट ईस्ट. ओके, नंतर थर्ड जो आहे तो बॉर्डर लेआउट डॉट सपोज मला लेफ्टला द्यायचं आहे वेस्ट, आणि सपोज हा सेंटरला द्यायचा आहे फोर्थ. तर मी ह्याला असंच ठेवतो. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट, थर्ड, सेकंड, फोर्थ. फोर्थ तुम्ही बघू शकता इथे रिसाइज केल्यानंतर तो शो होतोय का. असं का होतंय, कारण आपण काय केलंय माय फ्रेम मध्येच इथे सेट विजिबल ट्रू जे आहे इथं केलंय, त्याच्यामुळे ते बऱ्याच वेळा तो रिफ्रेश होत नाही. तर त्याच्यामुळे मी सेट विजिबल जे आहे, सेट विजिबल जे आहे ते इथे करतो एफ डॉट सेट विजिबल. ओके, जेणेकरून तुम्हाला इथे दिसेल फर्स्ट आलं नॉर्थला, थर्ड आलं तुमचं वेस्टला, फोर्थ आलं सेंटरमध्ये, आणि तुम्ही इथे बघू शकता सेकंड कुठे आलं राईटला आलं. ओके, आता तुम्ही फिफ्थ पण करू शकता इथे बटन 5 VTN 5 फिफ्थ कुठे प्लेस करायचंय तुम्हाला. सपोज आय वॉन्ट टू प्लेस दिस ऍट बॉटम. तर बॉटम मध्ये काय तुमचं साऊथ येईल. ओके, तर साऊथ केलं मी. तर सेंटरला तुम्हाला मेन्शन करायची गरज नाही, बाय डिफॉल्ट सेंटर असतं. तर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट, थर्ड, फोर्थ, सेकंड आणि फिफ्थ. ओके, तर आता सपोज हा जो बटन आहे याला मला तुम्ही इथे मेन्शन पण करू शकता स्पेसिफिकली, की स्पेसिफाय करू शकता की सेंटर मध्ये मला प्लेस करायचंय म्हणून. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट, थर्ड, फोर्थ, सेकंड आणि फिफ्थ. तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता इफ यू वॉन्ट टू बॉर्डर लेआउट डॉट सेंटर, बट इट इज नॉट अ मॅन्डेटरी, कारण बाय डिफॉल्ट तुमचं काय असतं सेंटरच असतं. ओके, तर बॉर्डर लेआउट मध्ये आपण मॅक्सिमम किती प्लेस करू शकतो, 5 करू शकतो. ओके, बट एखाद्याला सपोज एक्स्ट्रा बटन्स ऍड करायचे असतील तर तुम्ही काय करणार, रॅदर दॅन ऍडिंग दिस बटन, सपोज साऊथला मला ऍड करायचंय, जसं की पीपीटी मध्ये दाखवते साऊथला तिथे 2 बटन ऍड केले त्यांनी. सपोज मला 2 बटन्स ऍड करायचे साऊथला, तर इथे काय करेन मी एक पॅनल तयार करेन. पॅनल पी इक्वल टू न्यू पॅनल. ओके, आणि इथे काय करेन मी पी जो आहे त्या पी मध्ये 2 बटन्स ऍड करेन. पी डॉट ऍड BTN 5. अजून इथे क्लिअर नाही केला आपण, ठीक आहे, याला खाली घेतो या लाईनला. ओके, BTN 5 ऍड केला मी. ओके, आणि एफ डॉट ऍड BTN 5 च्या ऐवजी इथे काय करतो मी पॅनल ऍड करतो. म्हणजे मी काय केलं साऊथला रॅदर दॅन ऍडिंग दिस बटन आय हॅव ऍडेड पॅनल विथ 1 बटन. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता, इथे बघा हा इथे पॅनल ऍड झालाय. ओके, आणि या पॅनल मध्ये पॅनलचा लेआउट कोणता असतो, बाय डिफॉल्ट लेआउट पॅनलचा लेआउट कोणता असतो, येतोय का आवाज, फ्लो लेआउट. फ्लो लेआउट. ओके, फ्लो तर इथे तुम्ही लेआउट. बघू शकता इथे फ्लो लेआउट असाइन झालेला आहे. ओके, आणि हा फिफ्थ जो आहे याला मिनिमम रिक्वायर्ड साईज जी आहे ती इथं अलोकेट केली आणि तो इथे प्लेस झाला. ओके, आता तुम्हाला सपोज अजून एक बटन ऍड करायचंय, तर इथे तुम्ही घेऊ शकता बटन 6. ओके, बटन 5 आहे, बटन 6 घेतला, फिफ्थच्या ऐवजी इथं 6 घेतो. ओके, आणि पॅनल मध्ये मी ऍड करतो बटन 6 BTN 6, आणि या फ्रेम मध्ये पॅनल ऍड केलं जे की आपण आधीच केलेलं होतं. आणि तुम्ही रन करून बघू शकता इथे आता किती कंपोनेंट्स आहेत तुमचे, ऍक्च्युली 5च आहेत, बट जो फिफ्थ कंपोनंट आहे आपला त्या फिफ्थ कंपोनंट मध्ये 2 बटन आहेत, फिफ्थ आणि 6. ओके, त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कंपोनंट तुम्ही ऍड झालेत. बट
पॅनल मध्ये दोन कंपोनंट्स आहेत. ओके, आणि पॅनल ॲज अ वन कंपोनंट वी हॅव ॲडेड इन साऊथ. ओके, तर बॉर्डर लेआउट मध्ये इथे पाचच कंपोनंट ऍड केलेत आपण. नॉर्थला एक, ईस्टला एक, वेस्टला एक, सेंटरला एक आणि साऊथला एक. ओके, काही डाऊट आहे का कुणाला? हॅलो, कोणाला काही डाऊट आहे का? बॉर्डर लेआउट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हॅलो, ठीक आहे. नो सर. ओके. हां, तर आता आपण पुढे मूव्ह होऊ. आता याच्यामध्ये आहे ग्रिड लेआउट. ओके, तर ग्रिड लेआउट जो आहे, ग्रिड लेआउट मॅनेजर, ग्रिड लेआउट बघून आपण थांबूया, बिकॉज ग्रिड बॅग लेआउट जो आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तर आपण तो नंतर बघूया, ग्रिड बॅग लेआउट. ओके, तर ग्रिड लेआउट बघू आपण. तर ग्रिड लेआउट जो आहे, ग्रिड लेआउट मॅनेजर डिवाइड्स द कंटेनर इन इंटू अ गिवन नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके, त्याच्यात नंबर ऑफ रोज आणि कॉलम्समध्ये डिवाइड होतं. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर काय आहे तुमचा? ग्रिड लेआउट रोज कॉमा कॉलम्स. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे? ऑल सेक्शन ऑफ द ग्रिड आर इक्वली साइज्ड अँड ॲज लार्ज ॲज पॉसिबल. ओके, जेवढं पॉसिबल आहे मॅक्सिमम तेवढी साईज तो घेतो, त्याला रोज आणि कॉलम्समध्ये डिवाइड करतो आणि फिक्स तेवढी साईज असाइन करतो. प्रत्येक कंपोनंटची साईज इक्वल असते. ओके, आता बघा, हा जो एक्झाम्पल आहे बॉर्डर लेआउटचा, ह्याला आपण, आता मी काय करतो, याला लेआउट जो आहे हा बाय डिफॉल्ट कुठला लेआउट आहे या फ्रेमचा? इथं बॉर्डर लेआउट असतो. ओके, तर इथे मी सेट लेआउट करतो. सेट लेआउट न्यू ग्रिड लेआउट. लेआउट मध्ये इथं काय करावं लागतं आपल्याला? नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स द्यावे लागतात. सपोज दिले मी 3,3 3,3 दिले, तर 3,3 दिल्यानंतर कितीचा होईल तुमचा? 9चा होईल. ओके, बट आपल्याकडे तेवढे कंपोनंट्स नाही आहेत. कंपोनंट्स किती आहेत आपल्याकडे? 1 2 5 कंपोनंट्स आहेत. ओके, एक पॅनलचा कंपोनंट आहे, तर 5 आहेत, तर मग मी ते 3/2 करतो, विच विल गिव्ह यू 6. ओके, तर 3/6 3/2 केलं तर तुम्ही बघू शकता 3 रो तयार झाल्या. दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो अँड दिस इज थर्ड रो. ओके, आणि कॉलम किती आहेत? 2. फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. ओके, तर हा जो आहे, तुम्ही इथे आपण ह्याला बॅकग्राऊंड कलर पॅनलला सेट करू, जेणेकरून त्याचा आपल्याला साईज कळेल. ओके, तर मी इथे बॅकग्राऊंड कलर सेट करतो पॅनलला. पी डॉट सेट बॅकग्राऊंड कलर. आपण कलर कसं सेट करतो? युझिंग न्यू कलर. इथे तुम्ही RGB ची व्हॅल्यू पास करू शकता, किंवा काय करू शकता तुम्ही, दुसरा ऑप्शन काय आपल्याकडे? कलर डॉट, you can directly use over here readymade color available in this class. ओके, तर हा जो ब्ल्यू कलर आहे तो इथे ऑलरेडी क्रिएटेड आहे, पब्लिक फायनल स्टॅटिक कॉन्स्टंट आहे हा कलर. तर ह्या कलर मध्ये काय दिलेलं आहे? न्यू कलर 0,0,225 विच इज ब्ल्यू. ओके, तर तुम्ही, आपण इथे काय यूज केलं? डिफॉल्ट कलर जे आहे कॉन्स्टंट, कलर कॉन्स्टंट, ते यूज केलं. पी डॉट सेट बॅकग्राऊंड कलर डॉट ब्ल्यू. ओके, रन करतो. तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट इक्वल साईजचे सेल्स तयार झाले आणि ह्याच्यामध्ये 3 रो आणि 2 कॉलम क्रिएट झाले. ओके, तर हे आपण बघितलं ग्रिड लेआउटचं. ओके, नंतर आहे कार्ड लेआउट. तर कार्ड लेआउट, ग्रिड लेआउट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ग्रिड लेआउट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ग्रिड लेआउट मध्ये काय केलं आपण? फक्त आणि फक्त आता इथं काय केलं? सेट लेआउट न्यू ग्रिड लेआउट केलं, 3,2 केलं. ओके, तर 3, आता जर सपोज 2,2 केलं तर काय होईल? तर हे असं करायचं नाही. ओके, तुम्ही आपण जे मिनिमम रिक्वायर्ड पेक्षा कमी द्यायचं नाही. आता 2,2 जर केलं तर इथे किती सेल्स तयार होतात? 4, बट आपले कंपोनंट किती आहेत? 5. ओके, तर असं करायचं नाही. इट विल गिव्ह यू रॉंग रिझल्ट. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, 2 रो तयार केले त्याने आणि कॉलम किती तयार केले? 3 तयार केले ऑटोमॅटिकली. ओके,
कारण तेवढे प्लेस होऊ शकत नाहीत, तेवढ्या 2,2 मध्ये 5 कंपोनंट्स प्लेस होऊ शकत नाहीत, तर त्याने ॲटोमॅटिकली एक कॉलम एक्स्ट्रा ॲड केला. ओके, ठीक आहे. फक्त आपण इथे काय केलं, सेट लेआउटमध्ये न्यू ग्रिड लेआउट केलं 2,2 आणि इथे काय केलं बाकी. आता ह्याच्यामध्ये बघा एक ऑब्झर्व केलं, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे बघा बॉर्डर लेआउट डॉट नॉट मी असंच ठेवले, बरोबर आहे, पण हे असं चुकीचं आहे. ओके, जनरली काय प्रॉब्लेम नाही आहेत, बट दिस इज नॉट रिकमेंडेड, दिस इज नॉट रिकमेंडेड थिंग. ओके, बॉर्डर लेआउट असेल तरच तुम्ही पॅरामीटर पास करणं अपेक्षित आहे. बॉर्डर लेआउट नसेल तर इथे पॅरामीटर पास करणं चुकीचं आहे. ओके, इट विल नॉट अफेक्ट, बट दिस इज नॉट द प्रॉपर वे. ओके, रन केला मी प्रोग्राम, यू कॅन सी द आउटपुट. ओके, ओके, तर आता आपण ग्रिड लेआउट झाला, आता आपण कार्ड लेआउटकडे जाऊया. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का ग्रिड लेआउटमध्ये? ग्रिड लेआउटमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो. ओके, तर आपण आता कार्ड लेआउट बघूया आणि कार्ड लेआउट बघून आपण स्टॉप करू आपला लेक्चर. नंतर आपण ग्रिड बॅक लेआउट बघूया. ठीक आहे, तर कार्ड लेआउट जो आहे तो काय मी आधी पण आपण ब्रीफ इंट्रोडक्शन मध्ये बघितलं की कार्ड लेआउट अरेंजेस ईच कंपोनेंट इन द कंटेनर ॲज अ कार्ड. ओके, ओनली वन कार्ड इज विजिबल ॲट अ टाइम. ओके, आणि ओके, कंटेनर ॲक्ट्स ॲज अ स्टॅक ऑफ कार्ड्स, म्हणजे काय, ॲट अ टाइम तुम्हाला एकच कंपोनंट विजिबल असेल. ओके, दुसरा कंपोनंट विजिबल होणार नाही. इट इज देअर बट इट इज अवेलेबल बिलो द विजिबल कंपोनंट. ओके, तर ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर कोणता आहे, कार्ड लेआउट आहे. क्रिएट्स अ न्यू कार्ड लेआउट विथ गॅप्स ऑफ साइज 0. सेकंड कन्स्ट्रक्टर आहे कार्ड लेआउट एज गॅप आणि व्ही गॅप, हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप. ओके, तर ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप्सने तो कार्ड लेआउटचा कन्स्ट्रक्टर तयार करतो. ओके, तर card layouts are typically held in an object of type panel. Panel must have card layout selected as the its layout manager. ओके, फॉर आपण कंपोनंट ऍड करतो तसंच इथे पण तुमच्या पॅनलमध्ये कंपोनंट्स ऍड करतो आपण. ओके, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर काय आहे तुमच्या कार्ड लेआउटमध्ये, तर फर्स्ट, लास्ट, नेक्स्ट, प्रिव्हियस, शो असे 5 वेगळे मेथड्स आहेत. हे 5 मेथड्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर मी एक कार्ड लेआउट घेतो, माय फ्रेम आहे. तुम्ही असं काही नाही पॅनललाच यूज करा म्हणून कार्ड लेआउट, यू कॅन ऑल्सो यूज कार्ड लेआउट फॉर फ्रेम. ओके, तर इथे मी सेट लेआउट न्यू कार्ड लेआउट करतो, न्यू कार्ड लेआउट. ओके, कार्ड लेआउट झालं. नंतर इथे आता आपण बटन्स ऍड केले 4, पॅनल पण ऍड केलं. मी आता इथे पॅनल नाही ऍड करत, सिम्प्लिसिटी पर्पजसाठी फक्त एक बटन घेतो आणि ते बटन ऍड करतो. 5th बटन, 6th बटन, पी डॉट ॲडच्या ऐवजी काय करायचं आहे मला, एफ डॉट ॲड, एफ डॉट ॲड, एफ डॉट सेट बॅकग्राऊंड कलर. हां, इथे पण नको, पॅनल ऍड करताना इथे जे साऊट केलेलं आहे हे सुद्धा इथे दिस इज ओके. ठीक आहे, तर आता इथे हा प्रोग्राम रन करतो मी, तर तुम्ही इथे बघू शकता एकच कंपोनंट विजिबल आहे फर्स्ट. ओके, बाकी अदर कंपोनंट्स आर नॉट विजिबल. ठीक आहे, तर आता मला सपोज अदर कंपोनंट, मग त्याचा यूज काय, इफ ओनली वन कंपोनंट इज विजिबल इन कार्ड लेआउट देन व्हॉट इज द पर्पज ऑफ ॲडिंग अदर कंपोनंट्स. ओके, तर ते आपण बघूया आता. तर इथे मी काय करतो, या सगळ्या एक हा जो क्लास आहे या क्लासला इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर करतो, इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर. ओके, ॲक्शन लिस्नर इम्प्लिमेंट्स केलं आणि ह्याच्यामध्ये मेथड ॲड केली ॲक्शन परफॉर्म. ओके, आणि ही मेथड काय करते, इथे बघा बटन प्रेस केल्यानंतर इथे ह्या मेथड्स आहेत फर्स्ट, लास्ट आणि नंतर आहे नेक्स्ट आणि प्रिव्हियस. ओके, तर आता इथे नेक्स्ट आणि प्रिव्हियस हे इम्पॉर्टंट आहेत. मी काय करतो, प्रत्येक बटनला rather than writing over here
कसं करता येईल. ठीक आहे. तर आता इथे हा जो कंटेनर आहे हा एफ याचा मला ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, वेट फॉर अ मिनिट. ओके, ओके, I will take. ओके, ते मी जे काय करतो एकच बटन घेतो, एकाच बटनवरती सिम्प्लिफाईड करतो, तुम्ही करून दाखवतो. ॲक्शन लिसनर, ॲड ॲक्शन लिसनर, न्यू ॲक्शन लिसनर. ओके, एकाच बटनवरती करू, नंतर आपण सगळ्या बटनसाठी विचार करू. नंतर इथे या बटनला आता आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट मेथड कॉल करायची आहे. ही नेक्स्ट मेथड कोणाची आहे, तर ही आहे त्या कार्ड लेआउटची. ओके, तर कार्ड लेआउट तिकडे यूज केलाय आपण. ठीक आहे, रादर थोडंसं मी प्रोग्राममध्ये चेंज करतो. एकच मिनटं. न्यू फ्रेम. ओके, df डॉट ॲड बटन आणि याच्यामध्ये सेट लेआउट, कार्ड लेआउट. एक मिनिट, मी थोडासा चेंज करतोय प्रोग्राममध्ये. इथे कार्ड लेआउट सेट केला मी. कार्ड लेआउटचा इथे ऑब्जेक्ट घेतो मी. कार्ड लेआउट CL इक्वल टू न्यू कार्ड लेआउट. ओके, सेट लेआउट CL. हॅलो हॅलो, हां बोल ना. वेट फॉर अ मिनिट. हां बोल ना. हॅलो, ॲम आय ऑडिबल? हां, येस. तर आता मी थोडंसं प्रोग्राममध्ये चेंज केला. इथे फ्रेमचा ऑब्जेक्ट घेतला, एफ इक्वल टू न्यू फ्रेम. कार्ड लेआउटचा ऑब्जेक्ट घेतला, कार्ड लेआउट CL इक्वल टू न्यू कार्ड लेआउट. एफ डॉट सेट लेआउट CL इथे सेट कार्ड लेआउटला सेट केलं. नंतर इथे काय केलं, हा बटन जो आहे बटनला ॲड ॲक्शन लिसनर, न्यू ॲक्शन लिसनर, ॲक्शन परफॉर्म CL डॉट नेक्स्ट. ओके, तर इथे CL काय तुमचा कार्ड लेआउटचा ऑब्जेक्ट आहे. डॉट नेक्स्ट म्हणजे मी नेक्स्ट मेथड कॉल केली, कुठली, कार्ड लेआउटची. आणि ह्याच्यामध्ये काय केलं, त्याचा पॅरेंट जो आहे हा कार्ड लेआउट कोणाला असाइन केलाय आपण, फ्रेमला केलाय, तर त्याचा इथे ऑब्जेक्ट आपण पास करतो. ओके, तर CL डॉट नेक्स्ट एफ पास केला. आणि आता तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट जो आहे याला सेट साईज करायचं बाकी आहे. याला फर्स्टला क्लिक केलं, सेकंड आला. ओके, बट सेकंडला क्लिक केल्यानंतर काही ऍक्शन परफॉर्म नाही होते, बिकॉज आपण सेकंडला काही ऍक्शन दिलेली नाहीये. ओके, तर मी इथे सगळ्यांना ऍक्शन देतो. ओके, तर इथे फर्स्ट. ओके, रॅदर दॅन डुईंग दिस आपण काय करू शकतो, एक मी काय करतो, एक बॉर्डर लेआउट घेतो. ओके, हा फ्रेम आहे, ह्या फ्रेमचा डिफॉल्ट लेआउट आपला बॉर्डर लेआउट असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये एफ डॉट सेट लेआउट करण्यापेक्षा याला मी काय करतो, इथे लेआउट सेट करत नाही. ओके, बाय डिफॉल्ट हा काय येईल, तुमचा बॉर्डर लेआउट येईल. मग मी काय करेन, हा फर्स्ट जो आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ, सिक्स, हे बटन्स मी कशात ऍड करतो, एका पॅनलमध्ये ऍड करतो. पॅनल घेतो एक, पॅनल P इक्वल टू न्यू पॅनल. ओके, एक पॅनल घेतला आणि हे सगळेच्या सगळे बटन्स कशात ऍड केले मी, एफ डॉट ॲडच्या ऐवजी काय केलं, P डॉट ॲड, सगळीकडे P डॉट ॲड करतो. ओके, P डॉट ॲड, P डॉट ॲड, P डॉट ॲड, P डॉट ॲड आणि P डॉट ॲड. ओके, तर इथे 6च्या 6 बटन्स पॅनलमध्ये ॲड केले. हा कार्ड लेआउट जो आहे हा पॅनलला सेट करतो, P डॉट
सेट लेआउट कार्ड लेआउट. ओके, पॅनलला काय सेट केलं मी, कार्ड लेआउट सेट केला. ओके, आणि हा पॅनल मी ऍड करतो फ्रेम मध्ये. ओके, एफ डॉट ऍड हा पॅनल मी ऍड करतो आणि हा पॅनल मी ऍड करतो सेंटर मध्ये. ओके, तर सेंटर मध्ये ऍड करण्यासाठी मला काही गरज नाही, बट कळण्यासाठी की बाबा मी सेंटर मध्ये ऍड केलंय, मी इथे स्पेसिफिकली मेन्शन करतो की बाबा बॉर्डर लेआउट डॉट सेंटर. ओके, तर आता हा जो पॅनल आहे हा सेंटर मध्ये ऍड झालाय. ओके, आता आता काय करायचंय आपल्याला, आता मी रन करतो हा, तुम्ही बघू शकता इथे याला सेट साईज करायचं बाकीच राहिले. ठीक आहे, तर इथे फक्त एकच आहे, तर इथे तो वर्क होतोय. ओके, काय एरर येतो तो बघूया आपण. आता मी पॅनलमध्ये सगळे सेंटरला इथे पॅनल ऍड केलं आणि पॅनलला कुठला लेआउट आहे आपला, इथे बघा हे पॅरेंटचा इश्यू येतोय. हा पॅरेंट जो आहे तो पी आहे, आपण एफ केला होता. ओके, इथे एरर तीच येत होती. एक्सेप्शन इन थ्रेड दिस इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन रॉंग पॅरेंट, यू कॅन सी ओव्हर हिअर रॉंग पॅरेंट फॉर कार्ड लेआउट. ओके, पॅरेंट कोण केलाय आता, आता आपण कार्ड लेआउट कोणाला सेट केलंय, पॅनलला सेट केलंय. ओके, बट आपण इथं पॅरेंट कोण सांगतोय, फ्रेम. ओके, बिकॉज ऑफ दॅट इट इज शोईंग एरर. ओके, तर मी इथं चेंज केलंय, तर आता इथं रन केलं, सेट साईज. ठीक आहे, फर्स्टला क्लिक केलं, सेकंड आला. बट आता हा जो आहे हा फ्रेम जो आहे हा बॉर्डर लेआउटचा आहे आणि त्याच्या फक्त सेंटरमध्ये मी ऍटम ऍड केलेत. आता मी 4 बटन ऍड करतो, नेक्स्ट, प्रिव्हियस, असे 2च बटन ऍड करतो सध्या तात्पुरतं. एक बटन घेतला मी BTN नेक्स्ट. ओके, तर नेक्स्ट इक्वल टू न्यू बटन, ह्याच्यामध्ये ऍड केलं नेक्स्ट. ओके, एक बटन नेक्स्ट आहे माझा. अजून एक बटन घेतो प्रिव्हियस इक्वल टू न्यू बटन, इथे काय देतो, प्रिव्हियस. ओके, तर 2 बटन घेतले. हे 2 बटन मात्र मी कशात ऍड करतोय, ऍड इनटू व्हॉट, माय फ्रेम. ओके, फ्रेम मध्ये बॉर्डर लेआउट मध्ये, मी इथे डॉट एक साऊथला घेतो. ओके, एक साऊथला घेतो आणि एक नॉर्थला घेतो. ओके, एफ डॉट ऍड प्रिव्हियस जो आहे तो बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ. ओके, तर नॉर्थला एक घेतला आणि एक साऊथला घेतला. ओके, आणि आता ह्या बटनला मी काय करतो, ह्या बटनला मी नेक्स्टची कमांड देतो. इथे जी नेक्स्टची कमांड दिली होती आपण, ऍड ऍक्शन लिस्नर, तर हा लिस्नर मी इथून काढतो या बटनचा. ओके, ओके, आणि हा जो लिस्नर आहे हा लिस्नर मी ऍड करतो इथे नेक्स्टला, नेक्स्ट डॉट ऍड ऍक्शन लिस्नर CL डॉट नेक्स्ट. ओके, आणि प्रिव्हियसला काय करतो, प्रिव्हियस डॉट सेम, कोड सेम राहील. नेक्स्टच्या ऐवजी तर काय येईल, फक्त प्रिव्हियस येईल, CL डॉट प्रिव्हियस. ओके, दॅट्स इट. रन करतो हा कोड. आता बघा इथे परत सेट साईज राहिलं. ठीक आहे, तर इथे बघा वरती टॉपला इफ विजिबल आहे का, प्रिव्हियस बटन आहे इथे, इथे फर्स्ट आहे आणि इथे नेक्स्ट आहे. ओके, तर आता बघा इथे प्रिव्हियस बटनवर क्लिक करतो, 6th आलं, दिसतंय का, विजिबल आहे का फॉन्ट वाढवू, फॉन्ट वाढवू का, ह्याचा फॉन्ट कसा वाढवतो आपण बटनचा, सांगा बरं. बटनचा फॉन्ट वाढवायचा आहे मला, कसं वाढवणार, हॅलो, ॲम आय ऑडिबल. ओके, फॉन्ट, स्टाईलचं नेम, स्टाईल आणि साईज देतो आपण. ओके, तर नेम टाइम्स न्यू रोमन किंवा कॅलिब्री तुम्ही देऊ शकता. ओके, नंतर तुमचा सेकंड काय आहे, तुमचा स्टाईल आहे. ओके, तर स्टाईल तुमचा इटॅलिक, बोल्ड तुम्ही देऊ शकता. फॉन्ट डॉट सपोज बोल्ड दिला मी आणि फॉन्टची साईज दिली सपोज मी 40. ओके, तर हा जो एफ आहे, ओके सॉरी, ऑलरेडी एफ आहे तिथे आपला, याला मी एफ फॉन्ट देतो. तर एफ हा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट कोणाकोणाला द्यायचा आहे तुम्हाला, सपोज या बटन्सला द्यायचा आहे.
तर आपण काय करतो, btn डॉट काय करतो, सेट फॉन्ट, फॉन्टचं नाव. ओके, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. ओके, तर आता इथे हा फॉन्ट मी सर्व बटन्सला इथे मेन्शन करतो, btn2 डॉट, ओके, btn3 डॉट, नंतर btn4 डॉट सेट फॉन्ट, btn5 डॉट सेट फॉन्ट, btn6 डॉट सेट फॉन्ट. ओके, तर आता हा रन करतो. इथं तुम्ही बघू शकता फर्स्टचा इथे मोठा झाला फॉन्ट. ओके, इथे नेक्स्ट आहे बटन, नेक्स्ट बटनवरती क्लिक केलं मी, सेकंड आलं, परत नेक्स्ट केलं, थर्ड आलं, नंतर फोर्थ, फिफ्थ, सिक्स, परत नेक्स्ट करेन, फर्स्ट येईल. तर प्रिव्हियस केलं, आता मी थर्डला जातो, थर्डला जाऊन मी प्रिव्हियस केलं तर काय येईल, सेकंड येईल. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता प्रिव्हियस आणि नेक्स्ट जो आहे तो काय केला आहे आपण, नॉर्थ आणि साऊथला प्लेस केला आहे बटन्स, आणि सेंटरला मी हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स हे बटन्स कार्ड लेआउटमध्ये प्लेस केलेत. ओके, कोणाला काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये, कार्ड लेआउटमध्ये एकदम सिम्पल आहे. आता ह्याच्यात नेक्स्ट आणि प्रिव्हियस हे दोन मेथड्स बघितले आपण. ह्याच्यामध्ये फर्स्ट मेथड जर यूज केली तर काय होईल, तुमचा फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट जो आहे कंपोनंट तो दिसेल, दॅट इज अ फर्स्ट बटन. ओके, लास्ट मेथड जर मी यूज केली तर तुम्हाला लास्ट बटन दिसेल, दॅट इज अ सिक्स बटन. ओके, नंतर शो आहे, तर शो करून तुम्ही स्पेसिफिक कार्ड बघू शकता. शो सेम इथे पॅनलचा येईल, कंटेनर म्हणजे पॅरेंट जो पण असेल त्या ह्याचा, आणि स्ट्रिंग, इथे मी स्ट्रिंगमध्ये सपोज फर्स्ट पास केलं तर तो मला फर्स्ट दाखवेल, थर्ड पास केलं तर थर्ड बटन शो होईल. तर हे शो मेथडने मी स्पेसिफिक कार्ड बघू शकतो त्या कार्ड लेआउटमधलं. ओके, तर हे नेक्स्ट आणि प्रिव्हियस आपण बघितले, फर्स्ट आणि लास्ट तुम्हाला सांगितलं मी, आणि शो यूज करू शकता तुम्ही. ओके, शोमध्ये तुम्ही स्पेसिफिक स्ट्रिंग पास करू शकता, त्या स्ट्रिंगचं तुम्हाला तो कार्ड शो करेल. कर्नल काही डाऊट आहे का?